विद्यार्थी मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी एकूण वेगवेगळ्या संवर्गातील 2027 पदांसाठी एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. आजच्या या अपडेटमध्ये आपण याच्यामध्ये 2087 पदामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत, ज्याच्यामध्ये गट अ ची, गट ब ची, गट क ची आणि गट ड ची वेगवेगळी पदे आहेत आणि सर्वात जास्त पदे जी आहेत ती गट ड ची आहे. त्याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आजची अपडेट आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गातील 2087 पदांच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत. तर ही अपडेट आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा गट ड ची सर्वात जास्त पदे असण्याचं कारण मी तुम्हाला येथे सांगतो. बघू शकता, अमरावती महानगरपालिका ही गट ड वर्गातील महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना दिनांक 15/8/1983 मध्ये झालेली आहे. हे एवढं महत्त्वाचं नाही, फक्त येथे कारण मी तुम्हाला सांगितलं. आता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला इथे कव्हर करून घेणार आहोत. जास्त या ठिकाणी जे महत्त्वाचे नाहीत ते तुम्हाला इथे सांगणार नाही. ठीक आहे. तर येथे काय म्हटलेलं आहे बघू शकता, पदांच्या गोषवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरिता विविध संवर्गातील वर्ग 1 ते वर्ग 4 मधील बघू शकता, तसेच विभागनिहाय 2087 एकत्रित आकृतिबंध यांना बघू शकता परिच्छेद क्रमांक 5 मध्ये अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. काय आहे? शासन मान्यता देण्यात येत आहे. आता ते कोणकोणती पदे आहे डिटेल्स मध्ये माहिती आपण बघणार आहोत. ठीक आहे, एक मिनिट. जे महत्त्वाचं पॉईंट आहे डायरेक्टली तक्ता ओपन करतो, त्याच्यानंतर कोणकोणती पदे आहेत. सर्वात पहिल्यांदा किती पदे आहेत हे बघूयात कोणत्या पदाची, आणि त्याच्यानंतरच आपण सुरुवात करणार आहोत. एक मिनिट. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता जो स्पेशल तक्ता आहे ना, तो मी इथे ओपन केला आहे. एक मिनिट, तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल यासाठी झूम आउट करत आहे. तर बघू शकता येथे काय म्हटलेलं आहे, अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शासन निर्णयानुसार अमरावती महानगरपालिका ठरवान्वये मंजूर करण्यात आलेले वर्ग 1 ते वर्ग 4 मधील पदांचा इथे गोषवारा देण्यात आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे वर्ग 1 म्हणजे गट अ, वर्ग 2, वर्ग 3, अशा प्रकारे वर्ग 1 ची, येथे वर्ग 1 ची पदे तुम्ही सर्व बघून घेऊ शकता. वर्ग 1 ची एकूण किती पदे आहेत, तर इथं फायनल तुम्ही इथं 42 पदे आहेत. त्याच्यानंतर गट क ची पदे जर बघितली तर एकूण वर्ग 2 म्हणजे गट ब ची पदे आहे एकूण 73 पदे. आणि इथं जर बघितली गट 3 म्हणजे गट क ची पदे एकूण किती आहेत, तर 922 चांगली पदे आहेत इथं. आणि सर्वात जास्त वर्ग 4 ची पदे, एकूण पदे भरवायची पदे काय आहेत, 1050 पदे. अशा प्रकारे एकूण किती पदे भरली जाणार आहेत इथे तुम्ही बघू शकता, 2087 पदे याच्यामध्ये भरली जाणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणती आता वर्ग 4 मध्ये कोणकोणती पदे असणार आहेत मी तुम्हाला इथे सांगतो, आणि त्यांचा आकडा देखील मी तुम्हाला इथे सांगून देईल. ठीक आहे. आता 10 वेगवेगळी प्रकारची पदे आहेत याच्यामध्ये. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो गट ड मध्ये. ठीक आहे, एक मिनिट. इथं जर बघितलं, पहिलं पद आहे कुली. कुलीसाठी एकूण पेमेंट बघू शकता 15,000 बेसिक आहे आणि एकूण 40 पदे येथे असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर शिपाई, हे शिपाई पद इथं तुम्ही बघू शकता, शिपाई आहे आणि शिपायाला एकूण 70 पदे इथे भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर नाला कुली नावाचं जे पद आहे बेसिक सर्वांचं 15,047 एवढं आहे, 9 पदे आहेत नाला कुली. त्याच्यानंतर रेजा नावाचं जे पद आहे त्याच्यासाठी एकूण इथं 6 पदे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मदतनीसला या ठिकाणी एकूण किती आहेत, 5 पदे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वं पद आहे चौकीदार, जे पद आहे त्याला पदे नाहीत, चौकीदारला पदे नाहीत, हे पॉईंट तुम्ही इथे नोट करून घ्या. आणि इथं बघितलं माळीसाठी देखील पदे नाहीत. त्याच्यानंतर आहे सफाई जमाबदार किंवा बुटपिऊन मेट, त्याला सफाई एवढे वेगवेगळी नावे आहेत. त्याचं बेसिक थोडं इथं जास्त आहे. काय आहे, तर 16,600 बेसिक आहे, बाकीच्या पदांपेक्षा जास्त आहे. त्याचे एकूण 50 पदे आहेत, चांगली पदे आहेत, हे लक्षात घ्या. इथे आहे ड्रेसरचं पेमेंट या ठिकाणी बेसिक 18,000 आहे, चांगल्या प्रकारचं इथं पेमेंट येईल. 9 जागा आहे त्याच्या, परंतु सर्वात जास्त जागा जर बघितल्या बघू शकता इथं सफाई कामगारच्या जागा आहेत, एकूण 881 जागा आहेत. अशा प्रकारचे एकूण वेगवेगळ्या संवर्गातील 1050 जागा या गट ड साठी आहेत, म्हणजे वर्ग 4 साठी आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथून वरती जी पदे मी सांगणार आहे,
एक मिनिट. आता इथून वरचे वर्ग 3 ची पदे एकूण पदे किती आहेत? वरती मी सांगितले 922 पदे आहेत. परंतु या ठिकाणी तुम्ही ते बघायचे आहेत ते कोणकोणती पदे आहेत हे बघू शकता. इथं आहे फायरमन. फायरमनची पदे आहेत इथं बघू शकता 146. त्याच्यानंतर लीडिंग फायरमन 24 जागा आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी एकूण 8 जागा. अशा वेगवेगळ्या या ठिकाणी एकूण किती 53 वेगवेगळी पदे. आता सर्व पदे आणि त्यांचं पेमेंट वगैरे मी सांगत बसलो आणि संख्या जर सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. आता मी ते हळू-हळू 53 पर्यंत स्क्रोल करतो बघू शकता. तिथे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते पदे तुम्ही या ठिकाणी इथं बघू शकता. जेथे-जेथे सर्वात जास्त पदे असेल मी तुम्हाला तिथे नक्कीच सांगेल. ठीक आहे. आता इथं आहे वीजतंत्री. वीजतंत्रीची इथे आहेत 18 पदे. ठीक आहे. जे महत्त्वाचे जास्त पदे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगेल. ठीक आहे. 1 मिनिट. वरती आहे सर्वात जास्त पदे इथं जर एक पॉइंट आहे कनिष्ठ लिपिक. कनिष्ठ लिपिकसाठी 19,000 19,900 ते 63,200 हे बेसिक आहे आणि एकूण 355 पदे याच्यासाठी भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक निरीक्षक. वरिष्ठ लिपिक निरीक्षकसाठी चांगली पदे आहेत. 87 पदे येथे आहेत. ठीक आहे. 1 मिनिट. आता इथं जर बघितलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य 30 पदे आहेत आणि इथं अधीक्षकची इथे 10 पदे आहेत. अशाच प्रकारचे हे वर्ग 3 चे एकूण सर्व पदे तुम्ही बघितली. त्याच्यानंतर वर्ग 2 म्हणजेच गट ब ची पदे आहेत. ही एकदम मोठाली पदे आहेत. आता त्यांचं बेसिकच 41,800 आहे. म्हणजे ते स्टार्टिंग पेमेंट 75 ते 80 च्या दरम्यान जाणारे हे पेमेंट आहे. त्यांचे आता खूप विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की जाहिरात कधी येईल? आता याच्यामध्ये तुम्ही सांगण्यासारखे डायरेक्टली एक्झॅक्ट सांगू शकत नाही. आता या ठिकाणी आकृतिबंधाला मान्यता देण्यात आलेली आहे. आकृतिबंध या ठिकाणी तयार केला जाईल. त्याच्यानंतर विविध प्रोसेस असतात त्या कंप्लीट केल्या जातील आणि त्यानंतरच जाहिरात आलेली बघायला भेटेल. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेल आता चालू आहे. आज तारीख आहे या ठिकाणी 16 ऑगस्ट. आज 16 ऑगस्ट तारीख आहे. 16 आहे. त्याच्यानंतर मला एवढंच सांगायचं 16 सप्टेंबर, ऑक्टोबर 1 मिनिट ऑगस्ट, सप्टेंबर सप्टेंबर जाहीरनामा म्हणजे पुढील महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते 100%. ठीक आहे. या महिन्याच्या एंडिंगला देखील येऊ शकते, परंतु पुढील महिना फिक्स मी येथे सांगू शकतो. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा जो दुसरा प्रश्न आहे, या पदांची शैक्षणिक पात्रता आपल्याला केव्हा कळेल? तर आता अजून कोणत्याही प्रकारची अपडेट याबद्दल नाही. शैक्षणिक पात्रतेबद्दल मी डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. याच्याबद्दल जर आता मी सांगितलं वेगवेगळ्या पदांसाठी अभ्यासक्रम आणि शैक्षणिक पात्रता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून देणार आहे. आता ज्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता काही पदे इतकी मोठी आहेत का त्यांचं बेसिक जर बघितलं तर 56,100. आता हे पेमेंट तुम्हाला सांगतो 85 ते 90,000 हे स्टार्टिंग पेमेंट असणारी ही एवढी मोठी पदे आहेत. बघू शकता 67,000 बेसिक आयुक्तांची पोस्ट आहे. 1 नंबर आयुक्त बघू शकता. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त हे एकदम मोठ्या पोस्ट आहेत. ठीक आहे. तर या पदांची भरती कशी केली जाईल माहीत नाही, परंतु गट क आणि गट ड ची भरती ही सरळ सेवेमार्फतच केली जाणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर नक्की विचारा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.